आज आपण घरच्या साहित्यामध्ये डिश बनवत आहे. 10 मिनिटमध्ये बनत असतं. रोज रोज काय बनवायचं नाश्त्यामध्ये, तर प्रश्नच पडत असतं. सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि आपल्या घरी जे साहित्य आहे त्यापासून ही डिश बनत आहे. इथे मी पाऊण कप रवा घेतलेला आहे. बारीक रवा घेतलेला आहे. इथे जाड रवा घेतला तरी चालेल, फक्त तो मिक्सरमध्ये फिरून घेऊया. त्याच कपने पाऊण कप बेसन घेतलेला. थोडे थोडे पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊया. खूप जास्त पाणी नाही टाकायचं. मी सांगणार तुम्हाला की किती पाणी लागलेलं. आधी 1 कप पाणी घेतलेलं आणि पुन्हा थोडे पाणी घेतलेलं, म्हणजे आपल्याला इथे 1.5 कप पाणी लागलेलं आहे. छान असं मिश्रण बनवून तयार आहे. बेसन आणि रव्यापासनं छान अशी आज आपण डिश बनवत आहे. पटकन बनतं आणि खाण्याकरता खूप चविष्ट लागतं. बेसन आणि रवा छान असा मिक्स करून घेऊया. छान असं मिक्स करून घेतलेलं. या पद्धतीने पाणी टाकायचं की मिश्रण बनायला पाहिजे. खूप घट्ट नाही ठेवायचं. यामध्ये थोडंसं तिखट टाकलेलं, चवीनुसार मीठ, धनिया पावडर आणि थोडीच हळद टाकायची आणि ओवा टाकूया. आणि आता छान असं मिक्स करून घेऊया, जेणेकरून मसाले जे टाकलेले आहेत ते पूर्ण रवा आणि बेसनमध्ये मिक्स व्हायला पाहिजे. छान असं मिक्स करून घेतलेलं. इथे आपण वाटाणा दाणा घेतलेला आहे. लसूण आलं पेस्ट टाकूया. लसूण आलं पेस्टने कोणत्या पण डिशला छान चव येत असतं. आणि कोथिंबीर पण टाकायचा. मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आणि कांदा बारीक कापून टाकलेला आहे. छान असं मिक्स करून घेऊया. लसूण आलं पेस्ट, कांदा आणि कोथिंबीर. 10 मिनिटमध्ये चविष्ट डिश बनवून तयार होतं. वेगवेगळ्या पद्धतीने कोणती पण डिश बनवली तर घरच्यांना खूप आवडत असतं. वाटाणा दाणा घेतलेले होते, ते आपण मिक्सरमध्ये दरदरीत बारीक केलेले ते यामध्ये टाकूया आणि मिक्स करून घेऊया. वाटाणा दाण्याने या डिशला छान चव येत असतं. बघा, छान असं मिश्रण बनलेलं आहे. आता आपण इथे नॉनस्टिक पॅन घेऊया. यामध्ये थोडंच तेल टाकूया. तेल झालं का चेक केलेलं. तेल झालेलं आहे. तेल झालं की यामध्ये जिरं टाकूया. जिरं टाकलं की यामध्ये आपण मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते टाकूया. आणि मिश्रण आपल्याला घट्ट करायचं आहे की जेणेकरून नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे तर त्याने तावा पॅनला सोडायला पाहिजे. छान असं मिश्रण घट्ट बनवूया. परतत राहायचं. बघा, छान असं मिश्रण बनत आहे. घट्ट येत आहे मिश्रण. या पद्धतीने छान असं मिक्स करत राहूया. बघा, नॉनस्टिक पॅन सोडलेला आहे, म्हणजे छान असं आपलं घट्ट मिश्रण बनवून तयार आहे. सोप्या पद्धतीने आज आपण डिश बनवत आहे. मिश्रण बनवून तयार आहे. घट्ट आलेलं आहे. आता आपण एका प्लेटला तेल लावूया आणि यामध्ये मिश्रण काढूया. आणि आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आकार द्यायचा आहे. तर आधी मी चौकोनी आकारमध्ये छान अशी डिश बनवून घेत आहे. चौकोनी आकार देत आहे. इथे मी 2 आकार देऊन डिश बनवत आहे. एक गोलाकार आणि एक चौकोनी आकार. तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो आकार तुम्ही देऊ शकता. बघा, एक गोल आकार दिलेला. बाकी डिशला पुन्हा त्या आकारामध्ये चौकोनी आकार देत आहे आणि छान असा चौकोनी आकार देऊन डिश बनवून घेत आहे. मी दाखविणार तुम्हाला कोणते 2 आकार दिलेले आहे. आपल्याला जो आवडत असेल किंवा मुलांना ज्या पद्धतीने खाण्याकरिता आवडत असेल तो आकार तुम्ही देऊ शकता. 2 डिश गोल आकार देऊन बनवलेली आहे आणि 4 डिश चौकोनी आकार देऊन बनवलेली आहे. कारण या पद्धतीने मुलांना दिले, वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना दिले तर सहज मुलं खात असतात. छान अशी क्रिस्पी कुरकुरीत डिश बनवून तयार होतं. खूप सोपी आहे बनवण्याकरिता. 10 मिनिटमध्ये नाश्ता बनवून तयार होतं. वाटाणा दाणा, रवा आणि बेसन, आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासून आज आपली डिश बनलेली आहे. बनवून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. तेल गरम असायला पाहिजे, तेव्हाच आपल्याला डिश तेलामध्ये सोडायची आहे. तेल गरम असेल तेव्हाच आपली डिश छान बनणार. छान अशी डिश मी तळून घेत आहे.
2 डिश गोलाकार दिलेला आणि 4 डिश चौकोनी आकारमध्ये बनलेली आहे. म्हणजे 1 पाऊण कप रवा आणि पाऊण कप बेसनपासनं या पद्धतीने छान अशी डिश बनवून तयार होतं. सोपी आहे बनवण्याकरिता आणि खाण्याकरिता खूप चविष्ट लागतं. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे. नक्की बनवून बघा. बघूनच वाटत आहे ना छान क्रिस्पी कुरकुरीत बनलेली आहे. तशीच खाण्याकरिता खूप चविष्ट बनलेली आहे आणि 10 मिनिटमध्ये बनत असतं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. खूप छान बनलेली आहे डिश. माझ्या घरी लगेच संपली. मी बनविलेले डिश लगेच संपलेली आहे. बनवून बघा. बाय बाय. एक वेगळी डिश बनवलेली आहे आपण घरच्या साहित्यामध्ये.